हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. नवीन अशा दिवसाची नवीन अशी सुरुवात. तुम्हाला सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे. आपण सगळेजण बाळ असतो, आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुठं ना कुठं एक छोटंसं बाळ हे लपलेलं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण करत आहोत अन्वीचा टिफिन. जगदंब जगदंब. तर अन्वीच्या टिफिनमध्ये आज मी करत होते बटाट्याची भाजी. ॲक्च्युली बटाट्याची भाजीच करायची आहे, तर मग मी सगळ्यांसाठीच बटाट्याची भाजी करत होते. तर मग अशा प्रकारे मी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेलं आहे आणि सिंपल साधी अशी करायची आहे. तर कांदा टाकलेला आहे. तुम्ही कांदा नाही टाकला तरी पण चालतो, तरी पण भाजी छान लागते. पण मी असंच आपला कांदा टाकलेला आहे टाईमपाससाठी म्हणा. तर अशा प्रकारे कांदा टाकलेला आहे मी आता. जिरी मोहरी आणि कांदा टाकून मग याच्यामध्ये बटाटा टाकायचा आणि तो बटाटा छान असं मस्तपैकी त्याच्यामध्ये परतू द्यायचा आहे व्यवस्थित. तर बटाट्याची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की मला बटाट्याची भाजी आवडते. आय लव्ह बटाटा, आय लाईक बटाटा, अशा प्रकारच्या कमेंट्स तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग कांदा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे हळद, लाल तिखट आणि बटाट्याची भाजी. तुम्ही थोडीशी धनेपुडेही टाकू शकता, छान लागते. आणि त्याच प्रकारे मग अशा प्रकारे मी बटाटे टाकले होते. वरून लगेच मीठ टाकायचं म्हणजे खाली लागत नाही बटाटा. आणि मग लगेच मीठ टाकली की त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आणि एक वाफ येऊ द्यायची छान अशी बटाट्याला. आणि व्यवस्थित शिजू द्यायचा. एक काढून पाहायचा की बटाटा व्यवस्थित शिजला आहे का नाही शिजलेला आहे तो. आणि मग अशा प्रकारे हळद वगैरे टाकली होती मी, मीठ टाकलेलं, हळद टाकलेलं, लाल तिखट टाकलेलं आणि मसाले तुम्हाला आवडतील ते तुम्ही करत जा. ॲक्च्युली बटाट्याची भाजी आमच्या अन्वी खूप छान करते. तिच्या हाताला खूप चव आहे. बटाट्याची भाजी खूप सुंदर प्रकारे ती करते. आणि अशा प्रकारे मग ही आहे तयार आहे बटाट्याची भाजी. तर आमच्या अन्वी बटाट्याची भाजी करताना त्यात वेगवेगळे मसाले टाकते. चाट मसाला, कुठे काय 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 मसाले टाकत असते त्याच्यामध्ये. त्याच्याने ती भाजी आणखीन चविष्ट अशी होती. आणि अशा प्रकारे तयार आहे. थोडासा शेंगादाण्याचा कूट टाकायचा त्याच्यामध्ये शिजतानाच आणि मग झाकून ठेवायची. वाटलंच तुम्हाला खाली लागलं थोडंसं पाण्याचा तुम्ही हात दिला, त्याला थोडंसं पाणी हाताने टाकलं तरीही चालतं. असे शिंतोडे उडवल्यासारखं थोडंसं पाणी टाकायचं आणि छानपैकी झाकून ठेवायची झाकण ठेवून. आणि थोडं एक 5 ते 7 मिनिटांनी पाहायचं. आणि ही आहे आपली गरमागरम चपाती. ती वरती केली मी चपाती केली आणि खाली हे केलेला तो छोटासा फुलका केला. अशी एक छोटीशी चपाती आणि छोटीसा एक फुलका असा अन्वीच्या आज टिफिनला मी केलेलं. कधी कधी अन्वीला आमच्या चपाती पराठा दिला तरच ती आवडीनं खूप छान खाते. तिला इतर पदार्थ फार प्राथमिकरित्या आवडत नाही. तिला दुय्यम लेवलवरती ते आवडतात पदार्थ. अशा प्रकारे तयार होता अन्वीचा टिफिन. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे, बटाट्याची भाजी, ऑरेंज आणि चपाती. तर कसं वाटलं तुम्हाला अन्वीचा टिफिन नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. चाव 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 चाव. हॅपी चिल्ड्रन्स डे.